बड्डे भावाचा. थांबा 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 थांबा. अहो उद्योगपती आहे तुम्ही, तुम्हाला वाजवतच नेलं पाहिजे. भावाचा बड्डे, माझा काळजाचा तुकडा रबाचा बड्डे. राम राम मंडळी, राम राम. राम राम हो सुनबाई, राम राम. हे अध्यक्षाच्या आणलाय घरनं. वहिनी देत नव्हते, आपण भांडलो वहिनी बर, सोरण वहिनी बर. तर राम राम सुनबाई, राम राम. सेलिब्रेट आहे. सेलिब्रेट आहे का? राम राम. हे आमच्या गावचे मोठे उद्योगपती इथं बाळू काका. हा पहिल्याला उद्योगपती होतो, परत पती उद्योग झालो, परत आता माझा खारी पावपटाचा मोठा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी माझा इंटरनॅशनल रामो जगताप आणि माझ्या गणा हे सगळे त्याचे मित्रपरिवार, माझ्या सीमावहिनीले अण्णा काळजाचा तुकडा, या सुनबाई नमस्कार. सेलिब्रिटी सेलिब्रिटी ताई नमस्कार. आणि माझ्या रमवला उदंड उदंड आयुष्य लावा आणि जगातला एक नंबरचा माझा मित्र रामो जगताप आणि त्याच्या काय वाटते असू दे बाळू बरं का, तुम्ही काही लय मनाव घेऊ नका. ते सुनबाई का म्हणतात माहिती आहे का? माझी बायको तुमच्यासारखी दिसते. गाना स्वतःला का नाही बोलवलं? आणि ती म्हणजे उद्या येते म्हणजे उद्या परीक्षा हो. अशा वाढदिवसाला मी माझ्या करून आणि तमाम जगाच्या करून माझ्या रमाला कोणी कोणी गाडीत पड नको राबा. हे काय वहिनी बी नाही वय मी गाडीत पड नको, मला त्रास होतो. जगात करून बरं का माझ्या कळलं की सगळ्याला. रमाला वाढदिवसाचा सुभाषराव आलं. कोटी कोटी शुभेच्छा. बाळू काका अरे गॉगलच पाहिजे होता. लई चिकने दिसतात बाळू काका. आहे की अरे माझ्या मित्राच्या वाईट दिवसासाठी मी काही करणार. मस्त कर नको. आणि अशा ठिकाणी आमच्या मित्राला वाईट दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातली कपटी लोक या ठिकाणी आले आहेत. आणि आज आनंदाचा क्षण आहे बाळू. दाजी नाही, बहिणीच मेली तर दाजी मेला. अरे बरं बहिणी तर मेल्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ. कपटी हातात हात देऊ नको, कपटी दे. हो सुंदर नियोजन बरं का. हॅपी बर्थडे. तर मित्र बंधू आहात साहेब लांब थांबा तिकडं कोपरा जरा. हो, बाळू काका राजकारण ए शर्मान, अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ दे की राव. भाऊ ही जनता तुमचं भाषण ऐकायला आतुर झाली. तुमच्या भाषणाने ह्यांना मंत्रमुक्त करून टाका. मी बोलणार आहे 4 तास नंतर माझा राबा. मला बोली दे थोडं. माझं बोलून झालं की 5 तास आभार मान. भाऊ किती वेळा उशीर होतो. मी नंतर बोलू का मग? लगेच लगेच ये. करा सुरुवात. हॅपी बर्थडे टू ए तंट्या. आता शिकायला रे लाज आहे का, मित्र आहे का? वाढदिवसाला मी ही कोट घालून येणार होतो, बायकोला भांडून घेऊन आलाय वही. वहिनी मला म्हणलं माणूस असे कपडे घातले की दुसऱ्या बायकाची शायनिंग मारतो, म्हणून मला हे ब्लेझर दिलं. अरे हा महत्वाचा विषय. हो असू द्या बाळासाहेब, चांगलं दिसत बरं रामभाऊ. वाढदिवस आपल्याला घरी करावा लागेल. का? पोलीस स्टेशनवरून सानप साहेबांचा फोन आलता. येतात का ते? गावातल्या कोणीतरी तक्रार केली. रामभाऊनी गावात 70 बॅनर लावल्यात. तसंच चौकात केक कापणार अध्यक्ष. आहेत, नाचणाऱ्या नृत्यांगण आणल्यात, केक तलवारीनं कापणार आहेत, डोकी फुटत्याल, खून पडत्याल. अध्यक्ष कोणी कंप्लेंट केली म्हणजे आम्हाला माहित नाही वय. ह्याचा शिवाय कोण कंप्लेंट करणार आहे ती ह्यांना बघावतो वय. नीट बोलायचं आणि घरी निघायचं. अरे बघताय का? शांततेत आपण भाऊच्या बड्डेला काय गरज आहे का करायची? मला बोलू द्या 1 मिनिट. सोडणार नाही. बाळू गप. हरवणार थांबा ना. नाही ना
काय रामभाऊ झालं? तुम्ही परवानगी एकतर घेतली नाही. माझ्या मित्राचा वाढदिवस आहे सुभाषराव इंटरनॅशनल आहे तो. गपके बाळ. वा मित्र असला म्हणून काय झालं परवानगी घेतली नाही पोलीस स्टेशनची. मग माझा तांटामुक्तीचा अध्यक्ष आहे पाटील हे गावचा ते पण आहे तिथं. थांबा. आणि त्यांच्यावर संशय घेऊ नको गाना. जर त्यांच्या मनात काय असतं तर इथपर्यंत आले असते का शुभेच्छा द्यायला. थांबा, एक मिनिट सोबत मला बोलू द्या. कसं आहे माझा वाढदिवस साजरा करायला अख्खं गाव आले. मी सेलिब्रिटी पाहुणे बोलवलेले आहेत. आमच्या विरोधात कव्हाना ते आलेले आहेत. पण सुभाषराव कोण गावात परवानगी घेत अशा कार्यक्रमाला? कोणीही घेत नाही. आपण काय वाईट करतोय का? हे चांगली कलाकार माणसं आणलेली आहेत. गाण्याने पुढे होऊन सगळ्यांना दान धर्म केलेला आहे. माझा बाळू नटून थटून आला 4 तास बोलणार आहे मी. आणि थोडस काय म्हटलं की लगेच गाणं म्हणला की विरोधकांचं काम असेल लगेच तुम्ही मला ए देवट्या बघू का तुझ्याकडे ह्याच्यावर मला खात्री आहे हे काम तुमचंच आहे. तलवार काय असतील ती दाखवतो. रामभाऊ. थांब थांब इकडं. हो इकडं. 200 पोरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा बी द्यायला जमत्यात आणि आम्हाला श्रद्धांजली बी ए, व्हायला थांबा. 200 पोरांनी वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला तू उगत राहणार नको. चला. रामभाऊ कळतं काय तुम्हाला? बघू. ए, लावा. मेंबर कोणी जाऊ. तुम्ही जावा. आता फोन रामभाऊ गप्पा. आता फोन करीन आणि 200 पोरांनी खलास करीन. कोणाला खलास करता? ऐका. 200 ए. पोरं ताकद माझ्या एकट्याच्या अंगात आहे. मी एकटाच ऐका करतो. ए, चला इकडं व्हा. रामभाऊ पटकन 2 मिनिटात केक शांततेत कापायचा आणि घराकडे आपापल्या जायचं. सुभाषराव नकली चाकू बघितला तरी पळून गेला. घरी तलवार आणलं तर काय होणार बेकड्यांनो? समज. 2 मिनिटं. अहो ही समाज सकाळपासून तुमच्यासाठी चाललाय. 2 मिनिटाचं भाषण करू पटकन. नका. 2 मिनिटं. ए, या ठिकाणी ए वाद घालायचं नाही अजिबात कोणी. केक कापला की आपापल्या घरी जायचं सगळ्यांनी. रामपुरी आणून मी 200 पोरांनी अहो, जा आणा आणा जा जागे आणा. तुम्ही इथं हो बाळा का? कुठं इथं इथं जागा धरा. जागा धरा. माझ्या सासऱ्यान देखता बायको देखता सेलिब्रिटी पाहुणे देखता अपमान चालला. तू काय करत होता? कापून टाकीन मी. थांबा. बोलून केक कापा. केक कापायचा शुभ कार्याला अजिबात. अहो सकाळपासून उन्हात थांबलेत लोक. ऐका बाहेरचे पाहुणे बाहेरचे आले. रामभाऊ मी ना सुभाषराव मी बुकसून टाकेन मी एक एक. सुभाषराव एक मिनिट मी विनंती करतो आधी त्यांना थोडं थोडं मारून का अजिबात नाही. पहिल्यांदा केक अरे बघताय काय घुसून हाणून हा, आला. हा, हा, उद्या. मी एक शब्द मला बोल. तसं वाटतंय. एक शब्द बोलायचं नाही. आणि तुम्ही काय करत होता छोट्या? अध्यक्ष सांगतात की आई कळत नाही का तुम्हाला? अहो, तसं नाही. अध्यक्ष सांगतात ते ए. कळतं का नाही तुम्हाला? आमिर पोलिसांनी सांगितलंय मला 8 तोंड तारखेला. उघडायला लावू नका. माझ्याकडे बंदूक आहे मी. जर कुठे पण दुकान ना थांब, तुमची. ए, रामभाऊ थांबा 1 मिनिट. ना नंतर केक कापू त्यांना मारून या. अहो, मारून या त्यांना. जा, जा. चला, तुमचं तुम्ही बघा गेला मारा मारत सारखं बुकशीन कापून टाकीन. मी नाही बोकत मी रामभाऊ. फोन ऐका. करून बाहेरनं पोरं ए, बोलवीन. वाढदिवस 200 पुस्तकावरनं पोरं बोलवीन. हो का वाढदिवस म्हणजे शुभ कार्य. एक तर घरी व्हायला पाहिजे होता वाढदिवस. हा एवढं आम्ही नियोजन केलं की सगळं असं ह्यो माणूस दरवेळेला माघार घेतोय. रामभाऊ चला टाळ्या वाजवा. अहो, मी रस्त्याला जरा. वाजलं. मी आता गप्पा बसलो माहितीये का? गप. तुमच्या जन्मदिवसा दिवशी मरण देत नको म्हणून. आणि शांततेत चला चला कार्यक्रम झालेला आहे. रामराम मंडळी चला. कुठं झाला काय केलं ही? आहो, कशाला लगे उचलून खाल्ला. मी रामभाऊला चालत तो होतो. माझ्या तोंडात कुठं घातलाय? हा चला आपापल्या घरी सगळ्यांनी. चला माझ्या घरी इडली सांबार केलाय सगळ्यांना ते जेवायला. बायकोन तुम्हीच खा. हे उतरा पोरांनो वाद नको. या घरी चला पाहुणे मंडळी चला. मी कापून थांबा. काढीन. पोलीस पोलीस येते ती गाडी. थांबा की थांबा की ए, कापून टाकणार. शे, सगळा दुचळा करून टाकला सगळा कार्यक्रमाचा आहे. बड्डेचा एवढा विचार केला तर सगळं धुळात गेलं. खर्च पाण्यात गेला सगळा. मग काय तर कसलं का नियोजन? असं ऐका तुम्ही जा सगळे आपापल्या घरी. आता काय आपापल्या टेन्शन घरी वाढवू जमायचे पैसे कोण द्यायचे? तू काय म्हणला होता? बड्डे झाले पैसे देतो एवढं 5-50 फ्लॅक्स लावलेलं
अरे 35,000 रुपये झालेत माझ्या घरी कोचळले पैसे देऊन टाकते दमानी बोल दमानी बोल ऐका, ए. अर्धा मन बोल म्हणजे 2 मिनिटं उद्या थांब की मी काय म्हणतो ती बॅनरच राहते ती काय आपण उद्याच्या उद्या ऍडजस्ट करू हा, हा. अरे पण ती सेलिब्रिटी आल्या त्यांचं पैशाचं काय आम्ही सेलिब्रिटी 10 मिनिटात मी फटाकडे पैसे देतो म्हणून आणले फटाकडे तू यायला वेळ आहे काय आधी ते पैसे दे पैसे देऊन टाक बाबा तू अरे दे तू अरे तुम्ही लोक जवळची लोक असून सुद्धा तुम्ही एवढं करता तन करताय अरे माझ्या घरी भांडण लागतील बाबा ते फ्लॅक्स वाला माझ्या घरी येईल येऊ दे की गाणं आहे की तर त्याला येऊ दे माझ्या काय माझं नाव एवढं सांग. काय रे? ऐक भाऊचा मूड आता खराब आहे आता लगेच पैसे मागू शकत नाही मी बरं ऐक ए थांबा ऐक की गाणं त्या पोरी माझ्या मी आणलेल्या का त्यांचे पैसे ते गाणं नाही नाही त्यांचं द्यावंच लागेल नाही ती द्यावंच लागेल त्यांचं असू दे किती पैसे त्यांचं 20,000 रुपये 40,000 रुपये त्यांचं हे छोट्या तू काय म्हणला फक्त वाट खर्च येतील म्हणून हा काय लागा आणि मग? 40,000 रुपये म्हणलं अरे 40 अरे छोट्या इतकी असते वाट खर्च एकतर महिन्यांना अर्ध तिकीट आहे की र हे तर याला किती पैसे गेलं ते काय इष्टीन आलेत वय मग एसीच्या गाडीनं आली एसीच्या गाडीनं एसीच्या गाडीत अरे लाख रुपये घेते ती आपल्या खात्यात त्यांनी 20,000 रुपये घेते ती येडा झाला का काय तू वाढ घेत काय करू नको बघा गाणं ए. माझ्या आबरू घालू नको इथं अरे माझ्या आबरू म्हणजे सेलिब्रिटी जाऊ दिला का ते पैसे देऊन ए टाकते. उच्या हे जो काय रे मध्येच अरे देऊ दे की लागा बघा, पैसे मी मरस तर मारी ना कोचळी माझ्या घरी लागा सेलिब्रिटी मागासपासून म्हणते की पैसा आमचं कधी देत आहे पैसा आमचं कधी देत आहे त्यांचं मिठो पहिल्यांदा तू अरे पण नाही 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 अरे मिठो तू महाराज तू का कुठं अरे स्वस्त भेटले आपल्याला बघा, आमचं भाऊ बी जातात की रे बाहेर सेलिब्रिटी म्हणून रुपया सुद्धा कोणी देत नाही काय लागा तुमच्या अख्ख्या गावात चेक झाली की सगळ्यात करतो त्या पुरीला अरे इथं माझा पदरचा 20,000 खर्च झाला मी रुपये मागितला का त्याला अरे बुवा तू कशाला एवढा मोठा नाही नाही मी मागतोय त्याला पैसे. दमानी बोल तुझी आधी सेलिब्रिटीचं द्या मग उद्या तुमचं बरं ऐका ना ऐक तू देतोय का भाऊकडे घेऊन जाऊ त्यांना नको नको मी बोलतो अरे भाऊंकडेच घेऊन जाऊ की अरे गप्प की. मी बाबला मागू का अरे गप्प ना मी मिटवतो की चल चल चल